नमस्कार, न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांची भेट। कोल्हापुरातील गांधी मैदानावरून शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंतांच्या उपस्थितीत केस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक। आणि गोळीबार प्रकरणात शिवसेना युवा नेते निलेश खारे यांना अटक। नमस्कार, मी साक्षी पांचाळ, आपण पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। मंत्री संजय शिरसाट यांनी काल छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांची भेट घेऊन खोतकर एन्काउंटर संदर्भात माहिती घेतली आहे। शहरात गुन्हेगारी वाढत असून दरोड्यातील 32 किलो सोनं अद्याप रिकव्हर झालं नसल्याबाबत आयुक्तांना विचारणा केल्याचं मंत्री शिरसाट यांनी माध्यमांना सांगितलं। ज्या दिवशी तो एन्काउंटर झाला त्या आरोपीबरोबर आणखी एक जण होतं। त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून माहिती घेतली आहे, परंतु एक निश्चित आहे त्याच्यामध्ये जे सोनं सगळ्यांची जी शंका आहे की 5.5 किलो 5 किलो जे काही सोनं असेल ते आता 32 तोळे वर झाले, तर बाकीचं काय झालं, कुठं गेलं, तर त्या संदर्भात त्यांचा योग्यदिशेने तपास चालू आहे। त्याच्यामध्ये आणखी आरोपी पकडले जाण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही। परंतु त्यांनाही सूचना दिल्या की कोणताही दबाव जर आला तर त्याला तुम्ही दाद देऊ नका। शहराच्या जनतेला योग्य तो तुमच्याकडून कॉन्फिडन्स जो पाहिजे तो मिळाला पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही काम करा। तुम्हाला आमचं संपूर्ण सरकारचं सहकार्य राहील। कोल्हापुरातील गांधी मैदानात दुरावस्थेवरून शिवसेना ठाकरे गट आता आक्रमक झाली आहे। मान्सून पूर्व पावसाने मैदानाला तळ्याचं स्वरूप आलं असून 5 कोटींचा निधी मंजूर होऊनही मैदानात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात ठाकरे गटाने आंदोलन केलंय। हे पहा, गांधी मैदान हे 8 महिने तरी सुरक्षित असतं। 8 महिन्यामध्ये खेळाडूंनी चांगल्या प्रकारचा खेळ करावा, खेळाडू डेव्हलप व्हावे, यासाठी आम्ही मैदान चांगल्या पद्धतीनं सुसज्ज करून ठेवलं होतं। पण 4 महिन्यात किंवा 5 महिन्यामध्ये पावसाळ्यात सुरू झाल्याच्या अगोदर किंवा नंतर ह्या महिन्यामध्ये क्रीडाप्रेमींना खेळाडूंना मैदान मिळत नाही, यासाठी मार्ग काढायचा असतो। तर हा मार्ग पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे। ज्या पद्धतीनं वादळामुळे कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, त्याच पद्धतीने ही परिस्थिती सुरू आहे। आणि इथं इन्क्वायरी झाली पाहिजे, इन्क्वायरी कमिशन बसवून या परिस्थितीचा आणि ह्या राजेश क्षीरसागर यांची इन्क्वायरी होऊन यांनी भ्रष्ट कारभार केला हे आम्ही सिद्ध करून दाखवतो। बीडच्या केज पोलीस ठाण्यात अधीक्षक नवनीत कावत यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक काल पार पडली। त्या शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आगामी सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली आहे। यावेळी पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता थेट पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन केलंय। त्यापुढे माननीय पोलीस अधीक्षक सर आपल्याला मार्गदर्शन करतील। सगळ्या लोकांनी खूप चांगले सजेशन दिले। एकूण 32 पॉईंट मी नोट करून घेतलेले आहेत। पहिले पॉईंट पासून आपण सुरू करू। आपण रामायण नगर वस्ती तिथे जागरचा भाग आहे, 2 वेळ दगडफेक सुद्धा झालेली आहे। त्याच्या बाबतीत आम्ही हे मीटिंग संपल्यानंतर आताच ठाणेचा मी रिव्ह्यू घेऊन टाकतो की त्यांनी काय काय केलेलं आहे आणि त्यामध्ये आणखी काय आपल्याला करता येते। फर्स्ट एड चौकी इथेच नाही, आपले पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये मॅन पॉवर तुम्ही आता ट्रान्सफरची न्यूज सगळ्यांनी बघितलेलं असेल। किमान 600 लोकांचे ट्रान्सफर करून आपण पोलीस स्टेशनला दिलेले आहे। केजला पण अराउंड 20 जास्त लोक इथे भेटलेले आहेत। जो तुमच्या इथे स्ट्रेंथ होती त्याच्यापेक्षा आता अराउंड 70ची स्ट्रेंथ 65-70ची स्ट्रेंथ आपण केजला दिलेली आहे। तर ही चौकी आपण शूट करणार।
पुण्यातील वारजे भागात 19 मे रोजी शिवसेनेचे ग्रामीण युवा सेना जिल्हाध्यक्ष निलेश घारे यांच्या कार्यालयाबाहेर झालेल्या गोळीबाराचा पोलिसांनी आता पर्दाफाश केलाय. तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात निलेश घारे यांनीच हा गोळीबाराचा संपूर्ण कट रचून घटना घडवून आणल्याची कबुली दिली आहे. ही माहिती पोलिसांपासून लपवल्याने घारे यांना अटक करण्यात आली असून गोळीबारासाठी वापरलेली शस्त्र जप्त करण्यात आल्याची माहिती डीसीपी संभाजी कदम यांनी दिली आहे. 19 तारखेला वारजे जो उत्तमनगर रोड आहे त्या हायवेला शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा युवा प्रमुख निलेश घारे यांचं संपर्क ऑफिस होतं. त्या ठिकाणी 19 तारखेला संध्याकाळी 11:30 वाजता त्या ठिकाणी क्रेटा गाडी होती. क्रेटा गाडीवरती वेपननी फायर झाला असा आपल्याला कॉल लागला. ते पूर्ण घटना व्हेरीफाय केल्यानंतर आणि 2-3 दिवस तपास केल्यानंतर याच्यामध्ये वारजे पोलीस स्टेशननी 4 आरोपी इनिशियली निष्पन्न केले आणि त्यांच्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की याच्यातले जे आरोपी आहेत ते याच्यातले शिवसेनेचे वाघनशे यांच्या जवळचे त्यांचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी ती घटना घडून आणलेली त्यांनी कबूल केलं. नंतर तपासामध्ये आपल्याला असं निष्पन्न झालं की ह्या गोष्टीची जी माहिती होती ही माहिती निलेश घारे जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा ह्या घटनेची माहिती होती, परंतु त्यांनी ती माहिती पोलिसांपासून लपवून ठेवली आणि काल त्यांना आपण त्या गुन्ह्यामध्ये कॉन्स्पिरसी किंवा त्या गटात सहभागी असल्याबद्दल त्यांना अटक केलेलं आहे. आज त्याची PCR ची कारवाई वारजे पोलीस करत आहे. या प्रकरणातले वापरलेली थार गाडी, मोटर व्हेकल आणि जे वेपन आहे ते सुद्धा जप्त केले आहे. यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. हम आदमी औरत तो नहीं, लेकिन जख्म दिल पर हमारे भी पड़ते हैं. दिल दुखता है जब कोई तुच्छ नज़रों से हमें देखता है. बिन गलती के भी हर कोई हमें मुजरिम समझता है. विनती है सबसे, बस हमें थोड़ा सा इंसान समझ लो. मी येत आहे न्यूज अनकटवरती लवकरच. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया. अमरावतीत महानगरपालिकेच्या एकूण 63 शाळा असून त्यापैकी 300 खासगी शाळा आहेत. 14 एप्रिल या सुट्टीच्या दिवशी महापालिकेच्या 5 आणि खासगी 3 शाळांमध्ये मध्यान्ह भोजन शिवालयाचा रिपोर्ट आल्याने खळबळ उडाली आहे. हा घोटाळा असून महापालिकेच्या 5 शाळांमधील मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस देऊन प्रशासनाने कारवाई प्रस्तावित केली आहे. अमरावती शहरामध्ये अमरावती महानगरपालिकेच्या 63 शाळा आहेत. त्याचबरोबर इतरही खाजगी शाळा जवळजवळ 300 शाळा अमरावती शहरामध्ये आहेत. 14 एप्रिल या दिवशी मध्यान्ह भोजन जे आपण विद्यार्थ्यांना देतो त्यामध्ये अमरावती कॉर्पोरेशनच्या 5 शाळांमध्ये त्या दिवशी 14 एप्रिलमध्ये दिल्याचं दिसून आलेलं आहे. त्याचबरोबर 3 शाळा ह्या इतर संस्थांच्या शहरातील आहे. अशा 8 शाळांमध्ये हे निदर्शनास त्यावेळी आलं. तदनंतर त्या 5 जे मुख्याध्यापक आहेत त्यांना आपण त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केलेली आहे. त्यांना शोकॉस पण दिलेले आहेत आणि त्याची पुढची कारवाई आपण जी कपातीची आहे म्हणजे जे त्याचा जो खर्च अनावश्यक जो झालेला दिसत होता तो सॉफ्टवेअरमधनं चेंजेस करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर ती अमाऊंट त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीला जाऊ नये ह्याकरता आपण निर्देश दिलेले आहेत. गोंदियात पदवीधर बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात मोठ्या संख्येने बेरोजगार युवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तर यावेळी 43 नामांकित कंपन्यांनी अनेक युवकांच्या मुलाखती घेत काहींना जागेवरच नियुक्ती पत्र दिल्याचं पाहायला मिळालं. या रोजगार मेळाव्याने अनेक बेरोजगार युवकांना काम मिळाल्याचं दिसून आलंय. PL कंपनीमध्ये मिळाला आहे अवसर आणि त्याची जॉब लोकेशन आहे पुण्यामध्ये आणि मी पुढच्या महिन्यात जूनमध्ये जॉईनिंग करू शकतो. काय समाधानकारक आहे काय बाकी लोकांना समाधानकारक आहे म्हणजे कसं की 42 जवळपास कंपन्याच्या आपल्याकडे आता अवसर आले आहेत आणि खूप लोकांना ऑफर मिळाले पण आहेत. खूप कमी लोक असे आहेत जे म्हणजे निराश होऊन गेले आहेत. बाकी सर्व काही सुविधा वगैरे सोयीस्कर आहे, चांगली आहे, काही नाराजगी नाही.
कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी केलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ठाण्यातच मारहाण केल्याचा गंभीर आरोप पक्षाचे सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे यांनी केलाय. पत्रकार परिषद घेऊन सतीशचंद्र कांबळे यांनी याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज समोर आणलेत. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करून मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची मागणी कांबळे यांनी केली आहे. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, हे पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे, पण त्याप्रमाणे कोल्हापुराचे पोलीस वागत नाहीत. हे या व्हिडिओ जे आम्ही आपल्याकडे दिलेले आहे त्याच्यावरून सिद्ध होतं. तो पूर्ण पुरावा आहे की संगनमतानी पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी एका निरपराध आमच्या पार्टीच्या मेंबरला मारहाण केली आणि दुसरीकडं जे प्रतिष्ठित लोक आहेत किंवा धनदांडी आहेत त्यांना सर्व नियम लावून सर्व कायदे पासनात बांधून या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलं. युद्धबंदीच्या काळामध्ये ड्रोन देखील उडवण्यात आला. तर त्याच्यामुळं आमची मागणी अशी आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी युद्धाच्या वेळेला ड्रोनबंदी केलेली होती. त्या सर्वांच्या वरती कायदेशीर कारवाई करावी. त्यामध्ये जे हे होते मारहाण करणारे विशाल होते सहाय्यक पोलीस निरीक्षक, त्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षका पल्लवी यादव आणि त्या ठिकाणी असणारे ठाणे अंमलदार अमित प्रधान यांना निलंबित करण्यात यावं. आणि त्या प्रसंगाला ज्यावेळेस जो व्हिडिओ आम्ही दाखवला त्यावेळेला पोलीस निरीक्षक डोके तिथं आले होते. ते रक्त पुरवत त्या ठिकाणावरनं गेले. तर त्यांनी आम्हाला माहिती अधिकारात माहिती देताना सुद्धा खूप विलंब लावला आणि त्या ठिकाणी त्या दिवशी रात्री पोलीस उपअधीक्षक अजित टिके हे देखील आलेले होते. त्याच्यामुळं ही जी चौकशी करायची आहे जी ह्युमन राईट्सने आदेश दिलेले आहेत त्याचा रोजनामा देखील मी आपल्याकडे. वर्तमानपत्राच्या मालकांनी कमिशन वाढवून देण्याची मागणी करत अमरावतीमधील वृत्तपत्र विक्रेत्यांनी संप पुकारलाय. प्रत्येक वृत्तपत्रामागे ₹2.10 कमिशन देण्याची मागणी वृत्तपत्र विक्रेत्यांनी केली आहे. 31 मे पर्यंत वृत्तपत्र वाटप करणार नसल्याचा निर्णय यावेळी संघटनेने अंमलात आणल्याने अमरावतीमधील जवळपास 60,000 पेक्षा अधिक वृत्तपत्र वाचकांना फटका बसलाय. आपल्या 3 दिवस रुपयासाठी आहे, आम्हाला कमिशन वाढवून पाहिजे. 40% कमिशन पाहिजे, ₹2 10 पैसे. कारण की सगळं 15 वर्ष झाले आज काही पेपरचं कमिशन वाढलेलं नाही आणि महागाई सगळे वाढलेलं आहे. मुलांचे पगार वाढलेला आहे, पेट्रोल वाढलेलं आहे, बाकी सगळं वाढलं आहे. यांना आधी जे आज काही वृत्तपत्र आहे, टाईम्स झालं, तरुण भारत झालं, देशोन्नत झालं, प्रतिदिन झाला, यांनी ₹1 देत आहे. त्यांनी तो 20 पैसे वाढवायला तयार आहे, पण बाकीचे वृत्तपत्र जे आहे ते काय वाढवायला तयार नाही आहे. आमचं ही मागणी, आम्हाला ₹2 10 पैसे आम्हाला प्रत्येक पेपरवर पाहिजे. आणि यासह बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. 10,000 किलोची झणझणीत पुणेरी मिसळ, 2100 किलोची चमचमीत खिचडी, 8 फुटाचा लांब चटपटीत कबाब. मस्त खा आणि स्वस्त रहा असे म्हणणारे भारतीय खाद्य संस्कृतीचे शिल्पकार जगप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहरजी लवकरच आपल्या भेटीला येत आहेत अनकट स्पेशल या सत्रात. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर येते. डिजिटल अरेस्टची धमकी देत एका सेवानिवृत्त प्राध्यापिकेला 3.5 कोटींना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 3 अज्ञात भामट्यांविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मनी लॉन्ड्रिंग मध्ये सहभाग असल्याने डिजिटल आणि प्रत्यक्ष अटक करून बदनामी करू अशी भीती घालून भामट्यांनी फसवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत एक वयस्कर महिला राहतात. त्यांना 1 महिन्यापूर्वी एक कॉल आला आणि त्या कॉलरनं सांगितलं की आम्ही मुंबई पोलीसमधनं बोलतोय आणि तुमच्या नावाने इथं माहीमच्या एका बँकेमध्ये आधार कार्डचा वापर करून तुमच्या 6 कोटी रुपये जमा झालेले आहेत आणि ते मनी लॉन्ड्रिंगमधले आहेत आणि त्या संदर्भात केस झाले आणि यामध्ये तुमचं नाव पण येणार आहे. तर त्यावर ते घाबरल्या. त्यांनी सांगितलं की माझा काही रोल नाही आहे त्यात आणि माझं काही नाव घेऊ नका. तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं की आम्हाला ही केस चालवायला लागेल, आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करतोय आणि तुम्हाला सगळे बँकेचे अकाउंट वगैरे द्यायला लागतील तुमचे. त्यावर त्यांनी घाबरून सगळे त्यांची बँकेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी एक कोर्टाचा पण सिनारिओ तयार केला आणि कोर्टमध्ये केस चालू आहे असं भासवलं आणि त्यांना सांगितलं की तुमचं पण यात नाव आलं आहे आणि तुम्हाला आता पैसे भरायला लागतील असं. त्यांच्याकडून एकदम 13-14 ट्रान्झॅक्शनमधनं 3.5 कोटी रुपये त्या महिलेकडनं त्यांनी घेतलेले आहेत. नंतर हे फ्रॉड आहे लक्षात आल्यावर त्यांनी येऊन आपल्या इथं तक्रार दिलेली आहे
वास्तविक आपण सर्वांनीच दक्षता घेतली पाहिजे की कुठलेही कस्टम, CBI, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असे फोन करून अशी माहिती बँक अकाउंटची कधीच मागत नाही. पुणे शहर आणि हवेली तहसील कार्यालयांमधून गरीब रुग्ण आणि विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले वेळेत न मिळाल्याच्या निषेधार्थ रुग्ण हक्क परिषदेने शिवाजी रस्त्यावरील मामलेदार कचेरी समोर जागरण गोंधळ आंदोलन केले. दाखले मिळण्यास होणाऱ्या दिरंगाईमुळे रुग्णांचे उपचार आणि विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडत असल्याचा आरोप रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केलाय. खासगी ई सेवा केंद्र पैसे घेऊन दाखले देत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 1 महिन्यापासून उत्पन्नाचे दाखले देण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेळखाऊ धोरण चालले, प्रचंड दिरंगाई चाललेली आहे. एखाद्या पेशंटला ॲडमिट केल्यानंतर त्याचा डिस्चार्ज झाला तरी त्याला मोफत आरोग्य योजनांचा लाभ केवळ उत्पन्नाच्या दाखल्यामुळे घेता येत नाहीये. ई सेवा केंद्रांमध्ये मनमानी पद्धतीने पैसे मागितले जातात. कुठल्याही ई सेवा केंद्रामध्ये अशी दरपत्रक लावलेली नाहीयेत. मनाला वाटेल तितके पैसे मागणं आणि पैसे घेतल्यानंतर सुद्धा 20-20, 25-25 दिवस उत्पन्नाचे दाखले मिळत नाहीत. आता शाळा सुरू झालेली आहेत, महाविद्यालय सुरू झालेली आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया घेताना उत्पन्नाचा दाखला महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया घेताना मोठा आर्थिक भार सोसावा लागतोय. गरीब विद्यार्थ्यांसाठी, गरीब रुग्णांसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट लावलेली आहे, मात्र तो उत्पन्नाचा दाखला दिलाच नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील पक्षी प्रेमांसाठी यंदाची उन्हाळी मान्सून पूर्व स्थिती चिंतेची ठरली आहे. वाढत्या तापमानामुळे दरवर्षी मे महिन्यात कोकणाकडे स्थलांतरित करणाऱ्या इंडियन पिटा आणि किंगफिशर सारख्या पक्ष्यांचा प्रवास लांबणीवर पडलाय. यामुळे जून महिन्यात तरी या सुंदर पक्ष्यांचं दर्शन होतं का, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. आणि या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.